पक्षाची? कसं आहे की अजितदादा त्यांनी स्वतःचा पक्ष काढला म्हणजे पक्ष आमचा तोरला आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. आता विधानसभेची सुद्धा त्यांची तयारी चालू आहे. ते विधानसभेमध्ये आपल्या पद्धतीनं त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या माध्यमातून निवडणुका लढतील असं दिसतं. त्याचबरोबर जे काही आमदार आहेत, अनेक आमदार माननीय पवारसाहेबांच्या संपर्कात आहे, माननीय जयंत पाटलीच्या संपर्कात आहे, अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे. आणि याच्यातल्या कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं एका सरसकट कोणी घेणार नाही, पण कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे सर्व नेते मंडळी एकत्र बसून त्याचा निर्णय पवारसाहेबांनी चर्चा करून ठरवतील. एक तुम्हाला सांगतो मी, महाविकास आघाडी ही एकत्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्ष एकत्र आम्ही निवडणूक लढवणार आहे. एकत्र मिळून कोणी मुंबईतनं किती जागा लढवायच्या, नागपूरमधून किती जागा लढवायच्या, पुण्यामधून किती जागा लढवायच्या, कोल्हापूरमधून किती जागा लढवायच्या याची व्यवस्थितरित्या आम्ही एकत्र बसून सर्व मंडळी चर्चा करू आणि चर्चा करून समन्वय साधून कोऑर्डिनेशन साधून योग्य तो निर्णय घेऊ. सुरुवात झाली आहे आता फक्त नगरसेवकापासून सुरुवात झाली आहे. आता हळूहळू काही दिवसांनी पहा की आमदार सुद्धा येणार. भारतीय जनता पार्टी सुद्धा आमदार लाईनमध्ये आहे, कारण की भारतीय जनता पार्टीचे आमदार अतिशय अस्वस्थ आहेत. 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेत, पण सरकारमध्ये जर पाहिलं तर एकनाथ शिंदेचे आमदार पक्षामध्ये त्यांच्या येतात आणि मंत्री बनतात. इकडे अजितदादाचे आमदार त्यांच्याबरोबर सरकारमध्ये सामील होतात, ते यातले मंत्री बनतात. आणि 105 मधले बिचारे मंत्री बनण्याचा वाट पाहून राहिलेत. हे म्हणतात की हे सगळे पहिल्या पंक्तीत येऊन, बाहेरचे लोक पहिल्या पंक्तीत येऊन बसतात, आमचा नंबरच लागत नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार अतिशय अस्वस्थ आहेत. आमचं जे आता अधिवेशन झालं मुंबईला, त्यामध्ये अनेक आमदार आम्हाला भेटून सांगतात की क्या हमारी पार्टी है, बाहर वालों को मंत्री बनाती, हमको पूछते भी नहीं करके बहुत भारतीय जनता पार्टी के विधायक बहुत नाराज है.